करा हो हर्ष करा स्मरणातुनी उठला हर्ष करा हो हर्ष करा स्मरणातुनी उठला मरणावरती पावे विजयाला कोणी उठला ख्रिस्त विजयी झाला हर्ष करा हो हर्ष करा हो ख्रिस्त मरणातून उठला हे प्रभो प्रत्येक जमात व भाषा प्रत्येक राष्ट्र व लोक यापासून तू आपल्या रक्ताने आम्हाला मुक्त केले आहेस तू आम्हाला देवाचे राज्य असे बनवले आहेस हालेलुया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला स्वर्गाकडे नेगो आमीन प्रभो दयाळा दया करा प्रभो दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा प्रभो दयाळा दया करा प्रभो दयाळा दया करा आपण प्रार्थना करूया हे सर्व समर्थ बापा तुझ्या तारण योजनेनुसार तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने क्रूसाचा स्वीकार केला व शत्रूच्या सामर्थ्यापासून आमची सुटका केली ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या वैभवात सहभागी होता येईल असे कृपादान आम्हाला दे तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमालियल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता गमालियलने न्यायसभेत उभे राहून प्रेषितांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले आणि मग तो इतर परुषींना म्हणाला अहो इस्रायल लोकांनो तुम्ही माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला त्याला सुमारे 400 माणसे मिळाली त्याचं अनुकरण करणारी तो तारला गेला आणि
जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावानिशी कोणी होण्याच्या दिवसामध्ये पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हास आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा आणि त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास ते नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. तेव्हा परुषांनी गमालिएलचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांस बोलावून त्यास मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी सक्त ताकीद देऊन सोडून दिले. ते तर प्रेषित येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात आणि घरोघर शिकवण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही शुभवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे. मागणी केली ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे. प्रभू माझा दीपक आणि उद्धारक आहे, मी कुणाला भिवू? प्रभू माझ्या जीवाची संरक्षक तटबंदी आहे, मला कुणाची भीती? मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे. मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे, प्रभूचे सुंदर ध्यान पाहत राहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे. मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे. माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर, हिम्मत बाळग, धीर धर, प्रभूचीच प्रतीक्षा कर. मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे. गालेलुया प्रभूला, गालेलुया प्रभूला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभूला. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्या पुढे मरत नाही, त्याच्यावर ह्या पुढे मरणाची सत्ता चालत नाही. गालेलुया प्रभूला, गालेलुया प्रभूला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खावायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने फिलिपाची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे येशूला ठाऊक होते. फिलिपाने येशूला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले
तरी 200 रुपयांच्या भाकरी यांना पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु ते इतक्यांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यास वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातून सुद्धा त्यास पाहिजे तितके दिले. सर्व तृप्त झाल्यावर येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांस पुरे झाल्यावर शिष्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. जे देवाकडून येते ते शाश्वत, ते चिरकाल आणि ते विनाशी असते. काय येते देवाकडून? सर्वप्रथम आपलं जीवन. आईच्या पोटातून जन्म आणि नंतर वरून झालेला जन्म, ह्याविषयी आपण निकोदेमाच्या त्या संवादामध्ये ऐकलं. आणि म्हणून वरून जन्म घेतला पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे, याविषयी मी तुम्हाला 2 दिवस झाले सांगितलं. जीवन देवाकडून येते आणि ते देवाकडून येते म्हणून येणाऱ्या जीवनाला धरून इतर देणग्या सुद्धा देवाकडून येतात. कुठल्या? मी म्हणेन उदाहरणार्थ श्रद्धा, आशा, प्रीती. आणि देवाकडून येते म्हणून ते विनाशी आहे, त्याचा नाश कधीच होणार नाही, ते नष्ट होणार नाही. 2 मुद्दे तुमच्या पुढे ठेवतो चिंतनासाठी. पहिला मुद्दा, आपलं पहिलं वाचन आजचं प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातलं. प्रेषितांची कृत्ये हा चर्चचा इतिहास आहे, हा आपल्या कुटुंबाचा इतिहास आहे, हा सुरुवातीचा इतिहास. शून्यातून कसं परमेश्वराने त्याचं चर्च उभं केलं, हा इतिहास, आपल्या कुटुंबाची कथा. आता ह्या आजच्या त्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला तिथं 2 गट दिसतात. सुरुवातीचा हा भाग प्रेषितांच्या कृत्यामधील शास्त्री परुषी ह्यांचा एक गट, स्वतःला धर्माचे रक्षण करायला देवाने निवडले आहे असे समजणारे. आणि दुसरा गट प्रभू येशूच्या शिष्यांचा गट. प्रभू येशूने जे उदाहरण देऊन त्यांना शिकवलं होतं तसे स्वतःच्या जीवनामध्ये उदाहरणावरून सर्वांना ते शिकवित होते, कृतीने ते शिकवित होते. शब्दानेच नाही फक्त, तर शब्दांना कृतीची जोड देऊन ते जे जगत होते निर्भय असं जीवन ते दुसऱ्यांना देत होते. पहिल्या गटामध्ये सर्वच म्हणजे शास्त्री पुरुषांचा गट, सर्वच गैर किंवा वाईट वागणारे नव्हते. त्या दिवशी आपण निकोदेम बघितलं उदाहरण.
एक सच्चा माणूस. म्हणजे सगळे परुषी काय वाईट होते असं नाही, आणि तसा विचार कोणी करू नये. जीवन तसंच आहे. सगळे एका बाजूला बरे असतात आणि दुसऱ्या बाजूला वाईट असतात असं नसते. वाईट मानणाऱ्यामध्ये सुद्धा माणसाने विचार करावा आणि त्यांच्यात कोण चांगला आहे का ते बघायला शिकायचं. तर अशा प्रकारे आज सुद्धा एक दुसरं चांगल्या परुषीचं उदाहरण आपल्याला मिळते. परुषांचा हा लीडर निकोदेम सारखा, आणि त्याचं नाव निकोदेम. 2 दिवसांपूर्वी ती वाचनं होती, आपण बघितलं. आणि आजच्या ह्या पहिल्या वाचनामध्ये गमालियल नावाचा हा परुषी दिसतो. वाईज पीपल आर देअर, वाईज पीपल आर देअर, अँड दे आर द मोस्ट इफेक्टिव्ह लीडर्स इन सोसायटी. हे आपण बऱ्याचशा वेळेला विसरतो. पुढे पुढे करणारा, स्वतःचा स्वार्थ साधणारा, काहीतरी स्वार्थी हेतू आहे म्हणून पुढे पुढे करणारा, पण समाजामध्ये जास्त न बोलणारे, पुढे न येणारे जास्त, पण खूप वाईज म्हणजे सुज्ञ, बोलण्यासाठी तोंड उघडण्या अगोदर विचारपूर्वक परिस्थितीचा कल घेणारे, अनुभव सिद्ध, समंजस आणि जाणून घेऊन बोलणारी व्यक्ती, अशातला हा गमालियल होता. त्या व्यक्तीला आपण शहाणा समजतो. समाजात अशा नेत्यांची फार महत्वाची गरज असते. आणि आज तर आपण बघितलं, परुषांचा हा गट जो होता, जेव्हा मेजॉरिटी होते तेव्हा एक प्रकारचा निर्णय ते लगेच घेतात. त्यांचा फडशा पाडला पाहिजे. उदाहरणार्थ ह्या गटाने विचार न करता अविचाराने या शिष्यांना ठार मारून टाकलं असतं. कदाचित देवाने दुसरं काही केलं असतं, परंतु मला असं वाटतं की ख्रिस्त सभा पुढे वाढत राहिली असती का, झाली असती का? म्हणजे परमेश्वराने त्या परुषांच्या गटामध्ये शिष्यांना त्रास देणारा गट जो होता, स्वतःला शहाणे समजणारे, देवाने आम्हाला धर्माचं रक्षण करण्यासाठी नेमलेलं आहे असं समजणारे, समाजामध्ये अशा नेत्यांची फार गरज असते. गमालियल त्यापैकी एक. मित्रांनो, सल्ला फक्त सुंदरच आणि वास्तवाला धरून असावा एवढंच नाही, तर सल्ला हा असलेला संघर्ष सुटावा म्हणून तोडगा असला पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह काउन्सिल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह ॲडवाइस. कन्स्ट्रक्टिव्ह बोलायचं म्हणून बोलायचं नाही, किंवा एकतर्फी एकाची बाजू घेऊन पार्शियालिटीने असं नाही, तर सल्ला नेहमी संघर्ष सुटण्यासाठी असावा. असा सल्ला देणारे असतात, आणि तसेच समाजामध्ये तसा सल्ला घेणारे पण असायला आवश्यक आहे. दुसरा माझा मुद्दा, आणि तो आजच्या शुभवर्तमानावर अवलंबून आहे. ख्रिस्ती धर्मात प्रत्येक व्यक्तीला प्रवेश प्रामुख्याने 3 साक्रामेंट दीक्षांतीत देऊन मिळत असतो. हा प्रवेश, ज्याला सॅक्रामेंट्स ऑफ इनिशिएटिव्ह असं म्हणतात, ओळख करून देणारी जणू काही. बाप्तिस्म्याने व्यक्ती ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश करते, परंतु त्याच्यानंतर दृढीकरण आणि त्याच्यानंतर पवित्र ख्रिस्त शरीर, अशी ही 3 साक्रामेंट प्रामुख्याने
ईस्टरची अशी साक्रामेंत समजली जातात. कारण बाप्तिस्मा आणि त्याबरोबर दृढीकरण आणि ख्रिस्त शरीर ही प्रभू येशूने क्रुसावर टांगला असताना स्थापन झालेली ही 3 साक्रामेंत आहेत. त्या माणसाने प्रभू येशूच्या कुशीमध्ये भाला बोसकला, तो मेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी. त्याच्यातून रक्त आणि पाणी बाहेर आलं आणि ख्रिस्त सभेच्या सुरुवातीपासून धर्मपंडितांनी आपल्याला शिकवलं आहे की पाणी हे बाप्तिस्म्याचं चिन्ह होतं, बाप्तिस्मा साक्रामेंत स्थापन झाल्याचं चिन्ह होतं आणि रक्त हे पवित्र ख्रिस्त शरीर स्थापन झाल्याचं चिन्ह होतं. म्हणून त्यांना ईस्टर साक्रामेंत असं संबोधलं जातं. आपण बाप्तिस्मा साक्रामेंत विषयी निकोदेमच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडंसं काही सांगितलं. आज पवित्र ख्रिस्त शरीराविषयी प्रभू ख्रिस्त आपणाला प्रबोधन करतात. संत जॉनच्या शुभवर्तमानातला 6वा संपूर्ण अध्याय पवित्र ख्रिस्त शरीर स्थापनाविषयी आहे, किंवा पवित्र ख्रिस्त शरीर काय साक्रामेंत आहे, कसा आहे तो आपल्या जीवनाला आवश्यक असा साक्रामेंत. जसा बाप्तिस्मा कसा आहे मी तुम्हाला थोडंसं पटवून दिलं. आज आपण बघू हा साक्रामेंत कसा आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनाला मूलभूत असा आहे. संत जॉनच्या ह्या 6व्या अध्यायामध्ये, संपूर्ण 6वा अध्याय, प्रभू ख्रिस्त मी जीवनाची भाकर आहे हे महावाक्य घोषित करतात. मी जीवनाची भाकर आहे. कशामुळे माझं जीवन हे अविनाशी असते? कशामुळे अविनाशी असते? कशामुळे माझं जीवन हे चिरकाल टिकाऊ, शाश्वत टिकाऊ, परमनंट, हे या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला मिळते. आता मी सगळीच काय फोड करून तुम्हाला सांगत नाही, परंतु प्रभूचा शब्द किती सखोल अर्थाने भरलेला आहे आणि जीवनावश्यक असे धडे आपल्याला प्रभू येशू शिकवतात त्याच्या शब्दाद्वारे, त्याच्या शिकवणुकीद्वारे. तुम्ही एक वाक्य ऐकलं मी शुभवर्तमान घोषित करताना, की जेव्हा प्रभू येशूने हा चमत्कार केला, काही भाकरी, 1-2 मासे आणि हजारो लोकांना त्याने जेवायला घातलं, आणि ते संपल्यानंतर प्रभू येशू सांगतात त्या शिष्यांना, उरलेले तुकडे गोळा करून ठेवा. आता उरलेले तुकडे गोळा करून म्हणजे उद्याची काळजी घ्यायला आज दररोजची मला भाकर दे असं प्रभूने प्रार्थना करायला शिकवलेला आहे. तो उद्याची तरतूद नव्हता करून ठेवीत, पण उरलेले तुकडे गोळा करून ठेवा हे अशासाठी सांगितलं. आणि शिष्यांनी तसं केलं. त्याच्या 12 टोपल्या भरल्या. काय सांगायचं आहे की प्रभू येशू सर्वांची भूक तृप्त करू शकतो. कोणच भुके राहणार नाही प्रभू येशूच्या भाकरीमुळे, कारण ती जीवनाची भाकर आहे. आणि आपण प्रार्थना करताना म्हणतो, विशेष करून जेव्हा पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद असतो तेव्हा जी भारतासाठी आणि वसईसाठी प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हे देवा, सर्व मनुष्यांचे तारण व्हावे अशी तुझी इच्छा आहे. ह्या 12 टोपल्या म्हणजे कशाचं चिन्ह आहे? हे उरलेले तुकडे गोळा करून जणू काही सर्वांचं तारण करण्यासाठी प्रभू समर्थ आहे. कोणीही फेकला जाऊ नये, कोणीही वंचित राहू नये तारणाशिवाय. सगळ्यांनाही जीवनाची भाकर मिळाली पाहिजे अशासाठी. पण शेवटचं वाक्य काय होतं आजच्या शुभवर्तमानामध्ये? की ते भाकर आणि मासे खाऊन तृप्त झाले. चवदार पण असणार ते मिष्ठान्नासारखं, पण ते तृप्त झाले आणि काय करायला लागले?
ते येशूला जणू काही हार घेऊन आले आणि त्यांना येशूचा सत्कार करायचा होता. आता त्याला राजा बनवायचं होतं. हा, असाच तू आमच्या बरोबर राहा आणि आम्हाला रोज असं खायला प्यायला घाल. जमावाला सखोल ज्या गोष्टी असतात देवाच्या शब्दात, त्या जमावाला कळत नसतात आणि कळून घ्यायची इच्छा आहे असं पण बरेचसे जण दाखवितात, पण बरेचसे दाखवत नाहीत. कारण देवाचा शब्द घोषित होत असताना किती वेळा आपण आपले स्वार्थी विचार चालू ठेवत असतो आणि आपले स्वार्थी हेतू परमेश्वराकडून कसे साध्य करून घेता येतील हे आपण बघत असतो. पण आपलं लक्ष देवाच्या भाकरीवर लावा, देवाच्या तोंडातून निघणाऱ्या शब्दावर लावा. तुम्हाला ह्या गोष्टी गवसल्या त्याच्या सखोल अर्थात बरोबर, तर बाकी दुसरं सर्व तुम्ही मिळवालच नाहीत, तर मिळवाल ते सुद्धा किती अर्थपूर्ण असं तुम्हाला वाटेल. त्याच्यामुळे जीवन खऱ्या अर्थाने आनंदित आणि समृद्ध बनेल. ही जीवनाची भाकर हल्ली तुम्हाला मिळत नाही. ह्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगामुळे सगळं लॉकडाऊन आहे, परंतु इथून सुरुवात करतो आपण दिवसाला. खूप लोक मला सांगतात, उठता बरोबर पहिलं काय असेल ते देवळात जायचं, मिसा ऐकायची. ते केल्यानंतर संपूर्ण दिवसाला एक दिशा मिळते, एक अर्थ मिळतो, एक मार्गदर्शन मिळते आणि संपूर्ण दिवस हा अर्थपूर्ण बनतो. माणूस कमावतो खूप, पण अर्थहीन जीवन जगतो. आपण अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी जीवनाच्या भाकरीने सुरुवात करतो. या दिवसात नाही ती, पण तरी सुद्धा प्रभूचा शब्द हा सुद्धा पोषणकारक असतो, असं मी त्या दिवशी तुम्हाला पटवून सांगितलं की पोषण करणारी भाकर जशी आहे तसंच पोषण करणारा देवाचा शब्द देखील आहे आणि दोन्ही भागांचं महत्त्व हे सारखंच आहे. त्या दोन्ही भागांचाच हा पवित्र मिसा बनलेला असतो. म्हणून मिसेला आल्यानंतर आपण प्रभू शब्दावर दुर्लक्ष करायचं नाही की तो मिसेचा काहीतरी आपला सुरुवातीचा भाग आहे, प्रास्ताविक आहे, जणू काही ते भाकरीचा भाग. त्यावेळेला मी जरा अगदी सिरियस असेल असं करायचं नाही. दोन्ही भाग महत्वाचे आहेत. आणि आज प्रभू येशूने दिलेली भाकर शिष्यांना तृप्त केलं, आपल्याला पण तो प्रत्येक दिवशी तृप्त करीत असतो. आणि त्या भाकरीने तृप्त झाल्यावर मग तो देवाचा शब्द म्हणून पोषण भाकर किंवा मोडलेली भाकर जी आपण घेतो ती असो, त्यामुळे आपलं जीवन खूप अर्थपूर्ण बनते. आणि तेच अर्थपूर्ण जीवन ह्या दिवसात सुद्धा आपलं असावं म्हणून आपण सगळेजण परमेश्वराला सांगूया की तो आपल्याला हे खरं अन्न आणि खरं पेय देईल. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत.
पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमची आध्यात्मिक भाकर बनो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या कुटुंबाकडून या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या कृपा जीवनापासून आम्ही कधीही दूर जाऊ नये व तू अभिवचन दिलेले सार्वकालिक वरदान प्राप्त करून घेण्यास आम्हाला लायक बनव आणि आम्हाला तशी कृपा दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे, तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत जॉर्ज व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूने शिकवलेल्या शब्दामध्ये आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आमच्या पापांकरिता
आमच्या प्रभू ख्रिस्ताचा प्राण घेण्यास आला आणि आम्हाला नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून तो पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू ज्यांचे ख्रिस्ताठायी तारण केले आहेस त्यांचे संरक्षण कर. ख्रिस्ताच्या दुःख व मरणाने तारले गेलेल्या आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद नेहमी अनुभवायला मिळू दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. आपण पाचरणासाठी प्रार्थना करूया एकत्र. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचरणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परांवर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पाळकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना आणि साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, तू सर्व जगाला तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोचलेल्या ह्या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस, सेवक वर्ग, सर्व कर्मचारी संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती आणि प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही दुःखाचे दाटून या.